मेळघाटामध्ये रेट्याखेडा गावामध्ये जादूटोण्याच्या संशयावरून एका 77 वर्षीय आदिवासी महिलेची धिंड काढण्यात आली। 30 डिसेंबरला ही घटना घडली आहे। चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेडा इथं 77 वर्षीय महिलेवर शेजाऱ्यांनी जादूटोणा केल्याचा आरोप करत तिला दोरखंडानं बांधलं आणि मारहाण केली। या महिलेला गरम सळाखीचे चटके देण्यात आले, मिरचीची धुरी देण्यात आली, तोंडाला काळही फासलं। एवढ्यावरच हा सगळा प्रकार थांबला नाही तर वृद्धेच्या डोक्यावर गाठोडं देऊन तिची मारत गावातून धिंड काढण्यात आली आणि तिला गावातून बाहेर काढलं। प्रणय निर्माण आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रणय, हा सगळा प्रकार नेमका कसा घडला आणि हे सगळं घडत असताना कोणीच थांबवण्याचा प्रयत्न कसा नाही केला? नक्की प्रज्ञा, अतिशय धक्कादायक घटना ही मेळघाटमध्ये घडलेली आहे। ही घटना वास्तविक 30 डिसेंबरची आहे आणि तब्बल 18 दिवसाच्या नंतर म्हणजे काल 17 तारखेला ही घटना समोर आली आणि 30 तारखेला ही घटना घडल्याच्या नंतर त्या महिलेच्या मुलांनी चिखलदरा पोलीस स्टेशन हे 6 जानेवारी रोजी गाठलं आणि 7 जानेवारीला रात्री 12:30 वाजता 4 जणांवर चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये ज्यांनी ही धिंड काढली, ज्यांनी मारहाण केली, ज्यांनी काळं फासलं, असे 4घांचा याच्यामध्ये समावेश आहे। या 4 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि विशेष म्हणजे या 4 आरोपीमधून गावातील जो रेट्याखेडा येथील पोलीस पाटील आहेत त्याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। या सगळ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु अद्यापर्यंत त्यांना अटक झाली नाही। त्यामुळे शुक्रवारी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे हा पीडित कुटुंब आला होता। त्या महिलेचा मुलगा आणि सून या तिघांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, परंतु अद्यापर्यंत त्यांना अटक झालेली नाही। गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। प्रणय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।